हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल रेनूज ब्युटी हब. आणि आज आपल्या चॅनलवरती मी शेअर करत आहेत आयज मेकअप ट्युटोरियल. सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी हा आय मेकअप कसा केला आहे आणि तुम्हाला खूप सोपं आहे आणि खूप तुम्हाला हेल्प होणार आहे. तर मी सर्वात पहिलं आयब्राव जो आहे तो रिफाईन करून घेतला आहे. त्याच्यानंतर मी जो फेअर कन्सिलर आहे तो मी ब्रोबॉन अँड आईजवरती ॲप्लिकेशन केलं आहे आणि मी त्याला एकदम छान असं ब्लेंडरने मी ब्लेंडिंग करून घेत आहे. ब्लेंडिंग खूप तुमचं प्रॉपरली झालं पाहिजे, तेव्हा आय मेकअप जो आहे तो खूप छान आणि उठून दिसतो. आय बेस जो आहे तो मी एकदम फेअर घेतला आहे आणि त्याच्यानंतर मी लाईट ब्राऊन कलरचा शेड घेतला आहे. ब्राऊला मी एकदम प्रॉपरली होल्ड केलं आहे आणि त्याच्यानंतर मी ब्लेंडिंग करत आहे. सो लाईट ब्राऊन कलरने मी बिग ब्लेंडर, मोठा जो ब्लेंडिंगचा ब्रश आहे आय मेकअपमध्ये सर्वात मोठा, तो मी यूज करत आहे. आणि त्याच्यानंतर क्रीज लाईन आणि ब्रोबोन एरियावरती यूज करून झाल्यानंतर मी क्रीज लाईनवरती मी डार्क ब्राऊन शेड घेतला आहे आणि त्याला पण मी एकदम छान व्यवस्थित ब्लेंड करत आहे. तुम्ही बघू शकता ब्लेंडिंग करताना माझा ब्रश कसा आहे, माझा हात कसा आहे आणि किती डिग्रीवरती ब्रश फिरत आहे आणि ब्लेंडिंग कसं होत आहे आणि जो आईचा जो शेप आहे तो पहिला कसा होता आणि त्याच्यानंतर किती छान आईज एकदम इन्हॅन्स होत आहे. सो असंच तुम्हाला ही ब्लेंडिंग करायचं आहे प्रॉपरली, आणि ब्लेंडिंग जेवढं चांगलं कराल तेवढं छान तुमचा आय मेकअप जो आहे तो दिसणार आहे. सो मी डार्क ब्राऊनने क्रीज केलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर क्रीज दिसते. आणि त्याच्यानंतर मी आउटर कॉर्नरमध्ये मी दुसरा कलर घेत आहे. सो दुसरा कलर जो आहे तो मी ब्लॅक घेतला आहे आणि ब्लॅक कलर घेऊन मी पेन्सिल ब्रश आहे त्याने मी ब्लेंड करत आहे. आउटर कॉर्नरमधून मी इनर कॉर्नर साईडला करते, आयबॉल आणि आउटर कॉर्नरच्या मध्ये. सो तिथेही तुम्हाला एकदम छान ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे आणि जसं आपण लायनर कसं क्रिएट करतो तसं त्या शेपमध्ये मी ब्लेंड करत आहे. सो लायनर लावायची याच्यामध्ये गरज नाही आहे. तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल लावायचं तर तुम्ही नाही यूज केलं लायनर तरीही चालेल. आणि असं करत करत आपल्याला मस्त एकदम छान ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी लोअर लॅशला पण मी काजळ, वॉटरलाईनच्या इथे काजळ यूज करू शकता तुम्ही, या आयशॅडो यूज करू शकता. त्याच्यानंतर मी त्याला ब्राऊन कलरने परत मी थोडंसं ब्लेंड केलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सो इनर कॉर्नरला मी व्हाईट कलरचा शिमर यूज केला आहे आणि मध्येही मी आयबॉलवरती शिमर यूज केला आहे, गोल्डन रोज गोल्ड कलर. त्याच्यानंतर मी लॅश लावून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर लुक आला आहे. तुम्हीही नक्की हा लुक ट्राय करा आणि तुमच्या ब्राईड, सायडर, जे पण तुमचं पार्टी असेल काही, त्याच्यामध्ये तुम्ही हे लुक यूज करू शकता, ट्राय करू शकता. सो तुमच्यासाठी खूप हेल्पफुल व्हिडिओ आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला आपल्या रेनूज ब्युटी हब या यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम अँड फेसबुक पेजवरती बघायला भेटतील. सो सर्वांनी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि खूप सर्व प्रेम द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी व्हिडिओ एन्जॉय करा आणि रिक्रिएट करा. थँक्यू.